नमस्कार, मी हितेश नरेंद्र जाधव, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक। खरं म्हणजे आपण पाहिलं असेल की पाणी दरवाढी संदर्भात काल महासभेत गदारोळ करण्यात आला, परंतु एक विषय लक्षात घ्यायला पाहिजे होता। इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जो तो विषय आणला तो अतिशय चुकीच्या पद्धतीने आणण्यात आलाय। कारण काय, आज जे पाणी दरवाढीच्या संदर्भात जो प्रस्ताव आणण्यात आला, आपण जनतेला पाणी हे भेटतंय का? खरं म्हणजे पाहिलं तर 30 दिवसातून लोकांना 10 दिवस पण पाणी व्यवस्थित भेटत नाहीये आणि आपण आता ती दरवाढ डायरेक्ट डबल याच्याने करणार आहे। त्यामुळे अतिशय चुकीचं आहे। आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि लोकांनी निवडून ह्यासाठी दिलेलं आहे की त्यांना सुख सुविधा हे उपलब्ध योग्य प्रकारे झाली पाहिजे। आपण ह्या पाण्याच्या दरवाढीत एवढ्या वर्षापासून आपण कधी वाढवला नाही आणि अचानकपणे आपण ही जी दरवाढ आहे ही चुकीच्या पद्धतीने होते। याचा आम्ही सगळं भारतीय जनता पार्टी याचा विरोध करणार आहे। कारण काय, अशी दरवाढ ही योग्य नाहीये। खरं म्हणजे आपण लोकांचा विचार केला पाहिजे आणि तरच ह्या गोष्टीवरती आपण निर्णयाला यायला पाहिजे। त्यामुळे मी सगळ्या जनतेलाही विनंती करतोय, ही लढाई सोपी नाहीये। तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे, तरच आपण ह्या दरवाढीला रद्द करू शकतो। नाहीतर इकडचे सत्ताधारी हे तेच त्यांची हुकुमशाही चालून हे मंजूर करून घेणार। त्यामुळे माझी जनतेला विनंती आहे की सगळ्यांनी ह्या आंदोलनात सहभाग घ्या। वेळ पडली तर आपण रस्त्यावरती उतरू। त्यांनी जे काल भाष्य केलं की आम्ही राज्य सरकारकडे पाठवू आणि मग हा निर्णय रद्द करू, असं होत नाही। हे प्रशासकीय कार्यकाळात झालेला आहे। त्यामुळे हा निर्णय इकडच्या महापौरांना आणि इकडच्या आयुक्त साहेबांना घेणं हे निर्णय बंधनकारक आहे। त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्यांनी ह्या आंदोलनात सहभागी घ्या आणि हा दरवाढीच्या विरोधात आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे सदस्य याचा तीव्र विरोध करतोय, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।